नमस्कार मित्रांनो. आर-टी-ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026 टू 2027 अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड चौथ्या यादीमध्ये झाली आहे, त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. आर-टी-ई पोर्टलवर मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आता दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी अजूनही आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला नाही, त्यांनी 10 जुलैपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपण जर आर-टी-ईच्या अधिकृत डॅशबोर्डवरील आकडेवारी पाहिली, तर एकूण 2,89,286 अर्जांपैकी 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यापैकी आतापर्यंत पहिल्या नियमित यादीत 79,524 प्रवेश, पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये 12,903 प्रवेश, दुसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये 3,294 प्रवेश आणि तिसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये 852 प्रवेश निश्चित झाले आहेत. म्हणजेच एकूण निवड झालेल्या जागांपैकी आतापर्यंत 96,573 जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून अजूनही साधारण 9,238 जागा शिल्लक आहेत. याच शिल्लक जागांसाठी आता ही चौथी यादी आणि पुढील प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पालकांनी ही संधी गमावू नये. प्रवेशासाठी जाताना पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे ऑनलाईन नोंदवली होती, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे. यासोबतच आपल्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्यावी आणि आर-टी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या हमीपत्राची प्रिंट देखील सोबत ठेवावी. ही सर्व कागदपत्रे घेऊन पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा आणि प्रवेश निश्चित झाल्याची अधिकृत रिसीट समितीकडून घ्यायला विसरू नये. सध्या आर-टी-ईच्या चौथ्या निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 10 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आर-टी-ईच्या नियमानुसार चालू असलेल्या निवड यादीची प्रवेश प्रक्रिया आणि मुदत पूर्णपणे संपल्यानंतरच पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एस-एम-एस पाठवले जातात. त्यामुळे 10 जुलैला चौथ्या यादीची मुदत संपल्यावर शाळांमध्ये नेमक्या किती जागा रिक्त राहिल्या आहेत याची पडताळणी केली जाईल. हा सर्व डेटा अपडेट झाल्यानंतर साधारणपणे 12 ते 15 जुलै 2026 दरम्यान आर-टी-ईची 5वी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पालकांनी केवळ एस-एम-एसवर अवलंबून न राहता नियमितपणे आर-टी-ई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरीची स्थिती तपासत राहावे. आर-टी-ई ॲडमिशनबद्दलची पुढील सर्व अपडेट्स आणि 5वी लिस्ट लागताच त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनेलवर दिली जाईल. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलशी जोडून राहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.